नागपुरातल्या 6 हद्दींमधील 2 तासांची संचारबंदी शिथिलता रद्द। त्या 6 पोलीस स्टेशन नाशिकच्या दोन 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवत यांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावर यांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद। तर युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा नाही। अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। पुढील सुनावणीपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण नाही। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल। ग्रामविकास मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून रंगेहात पकडलं। पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं चौघांना जिवंत चाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। नाशिक शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस राहणार बंद। तर रविवारी कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। तांत्रिक कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेची माहिती। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये 1 जूनपासून लागू होणार। तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार।